अतिवृष्टीच्या मदतीसाठी राज्य सरकारची मोठी अनास्था दिसतेय। मदतीसाठी सरकारने केंद्राला प्रस्तावच पाठवलेला नाहीये। केंद्रीय कृषी मंत्र्यांनीच काल संसदेमध्ये लेखी उत्तरामध्ये ही माहिती दिलेली आहे। तर अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राची माहिती देण्यात देखील सरकारने गंभीर चूक केलेली आहे। 14 लाख हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे, पण केंद्राला 1.10 लाख हेक्टरचाच आकडा हा देण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्याच्या प्रस्तावाशिवाय केंद्राने 3000 कोटी रुपये दिलेले आहेत अशी देखील माहिती ही समोर येते। केंद्रीय कृषी मंत्र्यांनीच काल संसदेमध्ये लेखी उत्तरामध्ये ही माहिती दिलेली आहे की मदतीसाठी सरकारने केंद्राला प्रस्तावच पाठवलेला नाहीये, परंतु असं असताना देखील केंद्र सरकारने मदतीची घोषणा केलेली आहे। राज्याच्या प्रस्तावाशिवाय केंद्राने जवळपास 3000 कोटी रुपये हे मंजूर केलेले होते। अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांनी संसदेमध्ये लेखी उत्तरात ही माहिती दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली यामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं आणि याच अतिवृष्टीच्या मदतीबाबत राज्य सरकारची कुठेतरी अनास्था दिसून येते। मदतीसाठी सरकारने केंद्राला प्रस्तावच पाठवलेला नाहीये अशी माहिती ही खुद्द केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काल संसदेमध्ये आपल्या लेखी उत्तरामध्ये मांडलेली आहे। त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राची माहिती देण्यात देखील सरकारने एक गंभीर चूक केली आहे का असं म्हणावं लागतंय। 14 लाख हेक्टरवरती हे नुकसान झालेलं आहे, परंतु केंद्राला तब्बल 1.10 लाख हेक्टरचाच आकडा हा देण्यात आलेला होता आणि राज्याच्या या प्रस्तावाशिवाय केंद्राने जवळपास 3000 कोटी हे मंजूर केलेले होते। आणि शेतकरी नेते राजू शेट्टी सध्या आपल्या सोबत आहेत। राजूजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर अतिवृष्टीग्रस्तांना अजूनही मदतीची अपेक्षा आहे आणि त्यातच राज्य सरकारची एक मोठी अनास्था दिसतेय। मदतीसाठी सरकारने केंद्राला प्रस्तावच पाठवलेला नाहीये। आपली काय प्रतिक्रिया आहे यावर? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।